अकल्पाविष्य भावे दयाळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको काळे ही संत मंडळी अहंकाराचा वारा लागो राजसा अहंकाराचा वारा लागो राजसा माझिया विश्वासा भाविकासे कल्पनेची बाधा नको काळे ही संत मंडळी नामा म्हणे दया असावे कल्याण नामा म्हणे दया असावे कल्याण ज्या कल्पनेची बाधा नको काळे ही संत मंडळी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं समागते परब्रह्मलिङ्गं पांडुरंग
सभेला फळाचा परिहार द्यायचा तो असा आज आपण सर्व एकत्र का जमा तरी देखील एक वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून आपण आज या परळी वैजनाथ क्षेत्र परळी वैजनाथ या भूमीमध्ये आणि त्याच्यात कनेरवाडी परळी काय दिसून वेगळे अशा या पवित्र क्षेत्रामध्ये श्री आपली आध्यात्मिक कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आपल्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत जिचा अभिष्ट चिंतन सोहळा आज साजरा होता तिचा हा दुसरा अभिष्ट चिंतन सोहळा आणि ही सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आली म्हणजे परम मित्र प्रेममूर्ती म्हटलं तरी हरकत नाही ज्यांना एकदा पाहिली या वेद लावली ज्यांना एकदा माणूस भेटला तोंड बोललेली असं ज्यांचं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण गोविंद महाराज यांच्या आग्रहास्तव प्रेमास्तव आणि अचानक आगंतुक ठरलेली ही सेवा काल त्यांचा फोन आला परवा दिवशी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे आपल्या या सुकन्याचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करावा या चांगल्या हेतूने या ठिकाणी संगीतचा योग आहे आता त्या लेकराकडे पाहिल्यानंतर आता साहजिकच महाराज त्या दिवशी 5-6 दिवसापूर्वी ठिकाणी दर्शनाला आणि ते आल्यानंतर बरोबर असं नमस्कार घालते पाया आणि तिला असं हातात हात देऊ म्हणजे संस्कार हे मुळातच कारण की सुरुवातीला सांगितलं तयात हरी वाटे देवा वाटे देवा तयात हरी आणि या ठिकाणी कनिकन करत असताना असं वाटायला लागलं गोकुळात करायला लागलं हे बाळ सुंदर असं त्यांच्या कार्याचं वर्णन करायला गेलं त्यांनी पहिलाच वेळ आपल्याला अपुरा दिला आता मला सोगय रात्र बराच संपणारे त्यांनी टाइम आपल्याला कमी दिलेला 6:30 पावणे 7 जास्तीत जास्त 10 वाजता विठाला वाढदिवस म्हणजे वाढदिवस हा शब्द आपण वापरतो वाढदिवस शब्द आपल्या डिक्शनरीत बसत मग आपण जर म्हणायचं झालं तर त्याला काय म्हणायला पाहिजे अभिष्ट चिंतन सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे काय असं काही चिंतन की तिचं त्या ठिकाणी अभिष्ट होईल विठाला ओ विठाला दुसरं अभिष्ट चिंतन सोहळा आणि तिचं नाव देखील सुंदर आहे महाराज भगवती आता भगवती हे काय भागवत म्हटलं की देवाचं आणि भगवती म्हटलं की लक्ष्मी मातेचं नाव सुंदर असं नाव आहे आणि हे तिला नाव ठेवण्याचं कारण काय कारण की तिचा जन्म देखील महाराज त्या सुंदर पर्वावरती झालेला आहे कोणता पर्व आहे कोणती एकादशी भागवत एकादशी गीता जयंतीला झालता आणि त्या दिवशी एकादशी होती
आताच मागे गेली आपली एकादशी, त्या एकादशीच्या दिवशी तिचा जन्म झाला. म्हणजे भगवंताने योग्य तिथीला एकादशीला आणि त्याच्यामध्येही गीता जयंतीच्या दिवशीचा जन्म. म्हणजे बघा अत्यंत उत्तम पर्वावरती जिचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून सुंदर असं पर्वावरती जिचा जन्म झालेला आहे, तिचं नावही सुंदर अर्थात भगवती आहे. अशा भगवतीचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. विठाला विठाला अभिष्ट चिंतन सोहळा करायचा कशा करता, तर तिच्या जीवनामध्ये सुख समृद्धी अशा प्रकारचं तर येणारच आहे. परंतु महत्वाची गोष्ट धार्मिक कार्यातून तिच्या ठिकाणी असणारा पुण्याचा उदय होईल आणि त्या पुण्याच्या उदयामधून तिला संतांची सेवा, जीवनामध्ये भगवत भक्ती आणि या हिंदू सनातन धर्माविषयी तिच्या अंतःकरणामध्ये निष्ठा निर्माण व्हावी, याच्याकरता हा अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे काय, मोठ्याने लहान व्यक्ती करता केला जातो जो सोहळा, त्याला अभिष्ट चिंतन सोहळा. आणि त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा आज काय आहे, योग आहे. आणि या योगाच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक वादक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. तसं जर पाहिलं तर माझं परम भाग्य म्हटलं पाहिजे. आज म्हणजे भाग्याचा उदय असं म्हटलं तरी हरकत नाही. सुप्रसिद्ध असं ज्यांचं सिंत वाजवून म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज ज्यांचं प्रसिद्ध आहेत असे आमचे परम मित्र परम स्नेही आमचे ऋषीदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आमची सुंदर त्यांची पाठीमागे चाल म्हणली असे आमचे वृक्षराज महाराज आंधळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कसं आहे, सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत, जेवढ्यांची नावं मला माहीत आहेत. आणि तसं जर पाहिलं तर मला नाव घेण्याचं काही कारण नाही, कारण की आपलं झालंच नाही तर नाव घेता कुठून नाव घेण्याचं. तरी देखील नाव घेण्याचे प्रयत्न करतो. तबल्यावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे, आमचा काही वेळेला संबंध वाजवण्याच्या संबंधाने आला असे आमचे परममित्र आमचे दत्ता महाराज पुरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आमचे मृदंग अलंकार श्री हरिभक्तीपरायण कुमार महाराज बैरागे हे मंडळी. आता ही वारकरी ज्येष्ठ यांची बऱ्याच वेळा मी त्यांचं पाठांतर ऐकलंय, त्यांच्या चाली ऐकल्यात. दोघा साधूंद्वयांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला सेवे करता निवडलेला अभंग श्री संत शिरोमणी नामदेवरायांचा आहे. नामदेवराय अभंगामधून एक विशेष प्रकारची मागणी करतायत. आज काही मागणीचं कीर्तन नाही, परंतु आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्पाविष्य व्हावे पहिली, ही संत मंडळी सुखी असो. 2 अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा. 3 नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. 4 गोष्टी मागितल्या आणि एक नका म्हटले. काय, कोणता, कल्पनेची बाधा न हो कवने काळी आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा. विठाला विठाला आमचे परम मित्र गोविंद महाराज देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील धन्यवाद. या अभंगाचा विचार केला तर 2 गोष्टी मागितल्यात म्हणजे नको म्हटलेत आणि 3 गोष्टी द्या म्हटलेत. कल्पनेची बाधा न हो आणि अहंकाराचा वारा न लागो, ह्या 2 गोष्टी नका म्हटले. आणि मग मागितल्या कोणत्या, अकल्प आयुष्य द्या, ही संत मंडळी सुखी असो आणि नामा म्हणे तया असावे कल्याण. ह्या 3 गोष्टी मागितल्या. विठाला विठाला आता या अभंगाचा जर आता प्रवेश करायचा झाला तर याच्यामध्ये पहिला शब्द येतो. आता मी काही जास्त वेळ घेणार नाही, डायरेक्ट अभंगामध्ये प्रवेश करणार आहे आणि चिंतन उगा आपलं अर्ध्या तासामध्ये आपल्याला संपवायचं आहे. तर बघा, या अभंगाचा पहिला शब्द जर कोणता असेल तर तो आहे अकल्प. बरोबर. आता अकल्प आयुष्य नामदेवरायांनी मागितलंय. आता मागत असताना अकल्प आयुष्य म्हणजे काय हे कळणं महत्वाचं आहे. आणि अकल्प आयुष्य मागितलेलं कळालं म्हणजे अकल्प काय हे जर कळालं तर नामदेवरायांनी नेमकं मागितलं काय हे आपल्याला कळलं. बघा, आता अकल्प म्हणजे काय, तर असे कल्पच्या कल्प आयुष्य त्याला म्हणायचं अकल्प. एक कल्प नाही, असे अनंत कल्प आयुष्य मागायचं त्याला म्हणायचं अकल्प. आणि असे अकल्प आयुष्य नामदेवराय मागतायत.
मग कल्प म्हणजे काय आणि अकल्प म्हणजे काय? अनेक कल्प त्याला म्हणायचं अकल्प. मग अकल्प म्हणजे नेमकं काय? तर कल्पाची व्याख्या तुम्हाला सांगतो. तर बघा 4 युग आहेत. आता जास्त आपल्याला काही विचार करायचा नाही. सगळ्या पोरांनी लक्ष द्या, पाठीमागं प्रश्न विचारणारे परत परत. हां, सावधान, हां, जागते रहो. हे बघा 4 युग आहेत. किती पोरं युग आहेत? किती येतं? 4 युग. वा, आता जमलं मास्तर, आता शिष्याचं जमलं बघा आता. हां, 4 युग आहेत. त्याच्यामध्ये पहिला युग आहे सत्ययुग. कोणता युग आहे? सत्ययुग. दुसरा युग आहे त्रेतायुग. कोणता युग आहे? तिसरा आहे द्वापार युग. आणि चौथा कोणता युग? वा, ह्या 4 युगाचा जर विचार केला तर ह्या 4ही युगाची आयुष्य मर्यादा आपल्याला पाहिजे. म्हणजे कसं असतं, काही काळानंतर युग हा संपत असतो, लक्षात घ्या. आणि त्या युगाची आयुष्य मर्यादा ठरलेली आहे. मग आपल्या कलियुगाची आयुष्य मर्यादा काय? द्वापार युगाची आयुष्य मर्यादा काय? त्रेतायुगाची आयुष्य मर्यादा काय? आणि सत्ययुगाची आयुष्य मर्यादा काय? बघा आता लक्ष द्या. तुम्ही सगळे शाळेत जाता, गणित शिकता. आज गणिताची आपल्याला परीक्षा घ्यायची. विठाला विठाला आता बघा, अकल्प आयुष्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये 4 युगाचा विचार करायचा. पहिला युग कलियुगाचा. आता चालू जे युग आहे त्या चालू युगाचा विचार करायचा. कलियुगाचं आयुष्य होतं 4,32,000. किती? 4,32,000. त्याच्यानंतर द्वापार युग घ्यायचं. द्वापार युगाची आयुष्य मर्यादा आहे 8,64,000. परत लक्ष द्या. विठाला 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 लक्षात घ्या. कलियुगाची आयुष्य मर्यादा किती? 4,32,000. त्याच्यानंतर द्वापार युग 8,64,000. त्याच्यानंतर कोणता युग आहे? त्रेतायुग. त्रेतायुगाची आयुष्य मर्यादा आहे 12,96,000. 12 लाख. आणि सत्ययुगाची आयुष्य मर्यादा आहे 17,28,000. किती? आता या 4ही युगाची काय करायची? बेरीज करायची. 8 लाख 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 बरोबर किती येत आहे? आता कीर्तन झाल्या शोधलं, मी सांगतो तोपर्यंत. आता त्याचं होतं बेरीज 43,20,000. वा, 43,20,000. आता हे सगळ्या 4ही युगाची बेरीज केल्यानंतर एक महायुग होतं. काय होतं? वेगवेगळे केले त्याला युग म्हणायचं. आणि हे 4ही मिळून एकत्र केले याला काय म्हणायचं? महायुग. आणि असे महायुग 1000 गेल्यानंतर एक कल्प होतो. कसं करायचं? 43,20,000 गुणिले 1,000 बरोबर जेवढी बेरीज होईल त्याची आयुष्य मर्यादा समजायची कल्प. आणि असे कल्प म्हणजे इतके वर्ष गेल्यानंतर, इतके कल्प गेल्यानंतर एक काय होतो? कल्प होतो. आणि असे नामदेवराय आयुष्य किती मागतायत? अकल्प आयुष्य मागतायत. म्हणजे कल्पच्या कल्प आयुष्य मागतायत. कोणाकरता? हरीच्या दासा करता. विठाला विठाला. आता बघा, आता प्रश्न असा आहे, आता आपल्याला दुसऱ्या बाजूने विचार करायचा आहे. 4ही युगाचा विचार करायचा आहे. ते झाला युगाचा आयुष्य मर्यादा. परंतु प्रत्येक युगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा किती होती हे बघा. नामदेवरायांनी अकल्प आयुष्य मागितलंय, परंतु अकल्प आयुष्य मात्र प्राप्त होऊ शकत नाही. तर मग 4 युगामध्ये माणसं राहत होते. 4ही युगामध्ये कोण राहत होते? माणसंच राहत होते. भूत राहत होते का? म्हणजे माणसं राहत होते. मग 4ही युगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा किती होती बघा. आता सत्ययुगाचं विचार केला. लक्ष द्या माझ्याकडे. सत्ययुग कोणता युग? आता सत्ययुगामध्ये माणसं किती वर्ष जगायची तुम्हाला माहिती आहे का? तर सत्ययुगामध्ये लोक 1,00,000 वर्ष जगायचे. किती वर्ष? 1,00,000 वर्ष जगायचे. त्याच्यानंतर सत्ययुग गेलं. त्याच्यानंतर युग आलं त्रेतायुग आलं. आता त्रेतायुगामध्ये लोक किती वर्ष जगायचे? त्याच्यातला एक शून्य काढला. किती वर्ष? किती? 5 लाख. किती? 10,000. बरोबर का? 10,000. पोरं हुशार आहेत काय किंवा अभ्यास करून आले बरं का? हां. आणि त्याच्यानंतर पुन्हा कोणता युग आलं? कोणतं आलं? द्वापार युग आलं.
द्वापार युगामध्ये त्याच्यातला पुन्हा एक शून्य कमी झाला, मग किती राहिलं? 10,000. भ्रष्टाचार व्हायला 10,000. 10,000तलं एक शून्य कटला, खाली किती राहिले? 1,000. त्याच्यानंतर कलियुग आलं आणि कलियुग आल्यानंतर त्याच्यातला एक शून्य काटला. आता कलियुगामध्ये माणसं किती दिवस जगत येतं? 100 वर्ष त्यांचं आयुष्य आहे. हे आपलं म्हणणं आहे का साधू संतांचं म्हणणं आहे? आता हे मोठे मोठे महात्मे लोक जे जुने मंडळी होते हे आता 100पर्यंत पोहोचतील, परंतु आपले 100पर्यंत किती वर्ष श्राद्ध होते ना आपल्याला तरी माहिती का? नाही. कारण की आता 60 आणि 70च्या पुढे जायला कोणी तयारच नाही. माणसं म्हातारे व्हायच्या अगोदरच मरायला लागले. म्हणजे 100 वर्षाची आयुष्य मर्यादा सांगितली आहे आणि या 100 वर्षामध्ये आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. शास्त्रानेही सांगितलं आहे, संत वाङ्मयामध्येही त्याचं वर्णन आलेलं पाहिजे. अल्पायुष्य मानविदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय, ते विषय पुढचा आहे. म्हणजे शतगणिले हे महत्वाचं आहे. पुन्हा अजून नाथराया एका ठिकाणी सांगतायत, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. चाली जास्त म्हणायचे ना दादऱ्यातल्या जर चाली म्हणल्या तर एका दिवस मध्येच देव येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या चाली जास्त म्हणायचं नाही. मग कोणत्या चाली म्हणे? कर जोडून विनवितो तुम्हा नरदेह दुर्लभ झाला, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ह्या चाली ह्या चाली म्हणजे वारकरी चाली. फक्त स्वर हा पांढरी असल्यामुळे जड चाललंय. बाकी पण हे पोरं बघा संस्थेतले म्हणतात असं दिसायला कसं का असं आपण स्वराला चांगलंय मनात काय अडचण बोलत नाही. असू द्या. मनुष्य देहाची मर्यादा किती सांगितली? 100 वर्ष. 100 वर्षाच्या कोणी पुढे जाऊ शकत नाही. कोणीही घ्या तुम्ही. अहो तुमचं आमचं सोडा, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पुन्हा कोण नामदेवराय घ्या. या सर्व संत महात्म्यांचं जर आयुष्य मर्यादा जर पाहिले तर 100च्या वर पुढे गेलं का हो महाराज? भले त्यांनी समाधी घेतली असेल, कोणी वैकुंठाला गेले असतील, परंतु या मृत्यू लोकामध्ये 100च्या पुढे कोणी राहिलेलं आपल्याला सापडतं का? नाही. बघा तुम्ही.
अकल्प आयुष्य व्हावे तया. आयुष्य मागितलं, अकल्प आयुष्य मागितलं, परंतु अकल्प आयुष्य फक्त कोणा एका माणसासाठी, कोणा एका व्यक्तीसाठी, कोणा एका जीवासाठी मागितलं नाही. मागितलं कोणासाठी? माझे या सकळा हरीच्या दासा. आयुष्य मागत असताना हरीच्या दासा करता आयुष्य मागितलं. आता भरपूर चिंतन करता येतं, हरीचे दास कोण, त्याची समास करता येतो, पण तो करण्याकरता आता आपल्याकडे वेळ अपुरा आहे. मग मागत असताना नामदेवरायाने जी मागणी केली, ही मागणी कोणाकडे केली आणि कोणासाठी केली? आता ही करत असताना हरीच्या दासासाठी केली, पण नेमके हरिदासासाठी केली का, मग एका हरिदासासाठी का अनेक हरिदासासाठी केली? तर त्याचं उत्तर सांगतात, व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे, पण कोणा करता? कुळा करता. आता कुळ कोणाला म्हणायचं? तर ज्या घरामध्ये समूहाने लोक राहतात, तसं माणसं समूहानेच राहत असतात, आणि ज्या घरामध्ये जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती पंढरीची वारी करीत असेल, कोणी सप्त्याकरता अन्नदान करीत असेल, कोणी संस्थेसाठी पंगत देत असतील, काही येन केन प्रकारे परमार्थाची धुरा सांभाळत असतील, त्या घरामधील जो व्यक्ती परमार्थासाठी अनुकूल आहे, देवाची भक्ती करतो, नामस्मरण करतो, भजन करतो, अशा प्रकारची भक्ती करणारी जी माणसं आहेत, ती माणसं जर एखाद्या वेळेला त्या घरातून जर तो गेला, तर त्याच्या ठिकाणी तशाच प्रकारचा दुसरा माणूस, तशी ती परंपरा चालवणारा तो आला पाहिजे. माझ्या वडिलाचे विराशिगा देवा, तुझे चरण सेवा, पांडुरंगाची सेवा करणारा त्या कुळामध्ये पुन्हा तशाच प्रकारचा जन्माला यावा, म्हणून नामदेवराय मागणी करतायत. म्हणजे जी मागणी केली अकल्प आयुष्याची, ती कोणा एका व्यक्तीसाठी नाही. विठाला 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 विठाला. आणि अकल्प आयुष्य मागत असताना कोणाला पिणाऱ्यासाठी मागितलं नाही, खाणाऱ्यासाठी मागितलेली नाही. जी मागणी केलेली आहे ती हरीच्या भक्तांसाठी केलेली, जे हरीचं भजन करतात, नामस्मरण करतात, अशापैकी जे आहेत त्यांच्यासाठी नामदेवरायांनी मागणी केली. आता जास्त याच्यावरची चिंतन करायचं नाही, आपल्याकडे फक्त 15 मिनिटं उरलेत, आणि 15 मिनिटामध्ये सगळं सेवा संपवायची, कारण की पुढेही बहुत करणे आहे. विठाला 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 विठाला. आज महाराज साक्षात उपस्थित आहेत, आमची पहिलीच भेट आहे, परंतु आज खरंच माझं भाग्य आहे. नाही तर आपलं भाग्य म्हणजे कुठं हिवराच्या झाडाखाली झोपलेलं असतं महाराज एरवी. आज म्हणजे परम भाग्य म्हटलं तरी हरकत नाही. विठाला विठाला. मग अकल्प आयुष्य मागत असताना हरीच्या भक्ता करता मागितलंय, आणि आज आपण जी सेवा करत आहोत ती अकल्प आयुष्य मागण्याकरताच करतो. बघा, आमच्या गोविंद महाराजांच्या घरचा जर विचार केला आपण, तर त्यांना सगळे अनुकूल आहेत महाराज, आणि जर अनुकूल नसते तर एवढं कार्य त्यांच्या इतक्या कमी वयामध्ये झालं असतं का? मला सांगा. माणसं मेले पण एक बी पोरग घडू शकले नाही हो. पार मोठे मोठे तयार झाले, महाराष्ट्राच्या बाहेर पार भारतामध्ये त्यांचं नाव आहे, परंतु त्यांना एक देखील विद्यार्थी घडवता आला नाही. परंतु ज्यांच्या माध्यमातून आज साक्षात 200 विद्यार्थी तिथं शिकतात आणि 55 मुली या ठिकाणी शिकतात, हे कार्य काही साधं नाही. हे कार्य त्यांना करत असताना त्यांना त्यांच्या घराचं सहकार्य आहे, आणि घराचं सहकार्य ज्या माणसाच्या पाठीमागे असतं त्याला कधीच कमी पडत नाही महाराज. आणि त्यांचा विचार केला तर त्यांची परंपरा ही पूर्वीपासून चालत आली, अर्थात आपल्याला पाठीमागे जायचं नाही, परंतु समोर डोळ्यासमोर ज्या पिढ्या आहेत त्याचा विचार करायला काही अडचण आहे का? त्यांचे आई वडील देखील महाराज परमार्थिक आहेत. अमृताची वेली अमृताची फळे, अमृताची वेली अमृताची मंडळी सुखी कल्पनेची माता नवकोणी काळी
तरी आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा संपवायची. म्हणून जीवनामध्ये काही आपल्याला मोठेपणा आला तो पैशाचा असेल, सत्याचा असेल, ज्ञानाचा असेल, कोणताही असू द्या, त्याच्यावरती आपण आपली घमेंड त्या ठिकाणी करायची नाही. का? कारण की त्या अहंकारामध्ये आपल्या सर्वस्वपणाला लागला महाराज, काही राहील पाठीमागे. हो, म्हणून सांगतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. आणि हे सगळं करत असताना म्हटले आयुष्य द्या, त्याला कल्पनेची बाधा होऊ देऊ नका, सुखी असावे ते. अजून अहंकाराचा वारा लागू देऊ नका. आणि हे जे काही भाविक आहे, हरिदास आहे, त्यांना सुखी करण्याचं, त्यांना प्रेम देण्याचं काम तुम्ही देवा करा. तो ऐका. परंतु हे सगळं जरी असलं तर त्याच्या जीवनामध्ये भजन फार महत्वाचं आहे, नामचिंतन फार महत्वाचं आहे. आणि त्याने जर जीवनामध्ये सगळं जरी केलं आणि देवाचं जर भजन केलं नाही तर त्याचं कल्याण कधी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे भजन आहे. फक्त आम्ही त्यांना वाटत तुम्ही गुत घेतले तुम्ही तुमचं बघा. फक्त आम्ही कशासाठी आलो तर वाढदिवस साजरा करण्याकरता आलो. अर्थात अभिष्ट चिंतन सोहळा आम्ही भजन करणार नाही, पण तुम्हाला केल्याशिवाय मी सोडणार नाही. सगळ्यांनी एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई
मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात त्याचंच कल्याण होईल बरं का ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आणि त्याचंच कल्याण होतं म्हणजे काय भगवंताच्या नामाशिवाय दुसऱ्याने कशानेच कल्याण होऊ शकत नाही नामामुळे दया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणे काळी हे संत मंडळी यथामती यथावकाश जसे यावरती बोलता येईल त्या प्रकारे त्या प्रकारे बोलण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे जे काही बरोबर आहे ते सर्व गुरुवर्यांचा यतींद्र तिलक परमहंस परिवाराचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज तदनंतर तथा स्वामी ब्रह्मानंद गिरीजी महाराज या साधुद्वयांच्या चरणाजवळ बसून थोडंफार शिकण्याचा प्रयत्न केला त्याच्यातच काही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही बरोबर असेल ते सर्व गुरुवर्यांचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ते सर्व माझ्या दिश आहे माझी मला मदत करा अशी मी अपेक्षा करतो आणि सुंदर असं या ठिकाणी नियोजन खरं जर पाहिलं तर एक दिवसाचा कार्यक्रम म्हणजे अवघड असतो एक दिवसात सप्ताह केला असतं एक दिवस म्हणजे 7 दिवस सारखे आणि सुंदर असं वाटायला 7 दिवसाचा जागराचा कीर्तन काय असं वाटायला सुंदर असे कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे आज म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कीर्तनाने सगळं महाराष्ट्र आज सगळीकडे तिकडे गाजतोय असे आमचे श्रेणी पर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत राम असे असणारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व वाजवणारे महाराज भरपूर मंडळी गाणारे मंडळी कोणाकोणाचं नाव घ्यावं कारण की नाव घेण्यासाठी माणसाला भरपूर आहेत त्याच्यामुळे कोणाचंच नाव घेत नाही आणि सुंदर अशी सिस्टीम आहे आपली सिस्टीम जरी बाहेर असली लावणारे सर्व विद्यार्थी त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि सुंदर असं त्यांचा कॅमेरा आहे एवढं सोपं नाही परंतु त्यांची एक कला आहे त्यांची कला म्हणजे पहिली गोष्ट अशी म्हणजे पहिला माणूस आला की तो परत वापस जात नाही आणि ज्या माणसाकडे ही कला आहे माणसं जिंकण्याची ज्याच्याकडे कला आहे त्या माणसाकडे असं जगामध्ये असं कोणतंच काम नाही की त्याच्या हातात होऊ शकत नाही आपलं म्हणजे एकदा आलं पुन्हा परत बघत नाही हे आपले काम महाराजांचा स्वभाव सगळ्यांशी जोडून त्यांनी आपला आश्रम ठेवला म्हणून त्यांच्या चरणावर अष्टांग दंडवत त्यांचे पिताश्री असले त्यांचे बंधुराज आमचे भरत दादा त्याच्यानंतर पिताश्री आमचे धनराज मुंडे त्यांचे पिताश्री या सर्वांच्या मार्गदर्शनाने त्यांना सांगितलं म्हणजे यांच्या सहकार्य कार्यक्रमाचं आयोजन आहे त्यांना धन्यवाद आता काही क्षणामध्ये काहीच वेळामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा आहे आणि साजरा झाल्यानंतर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ करा